गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण रोपवाटिका हे प्रकरण पाहत आहोत. त्यापैकी आतापर्यंत आपण काय बघितलं, रोपवाटिका म्हणजे काय, रोपवाटिकेचं महत्त्व काय आहे, रोपवाटिकेचे फायदे काय आहेत, रोपवाटिकेचं प्रकार कोणते कोणते आहेत, वर्गीकरण बघितलं, वेगवेगळ्या निकषानुसार वर्गीकरण बघितलं आपण, उपयोगानुसार वर्गीकरण, पाण्याच्या सोर्सनुसार वर्गीकरण, काय तुम्ही कशा पद्धतीने विकताय त्याच्यानुसार वर्गीकरण, अशा वेगवेगळ्या बाबीतून आपण वर्गीकरण पाहिलं. नंतर आपण रोपवाटिकेचं संगोपन पाहतो. त्या संगोपनामध्ये आपण बाकीच्या गोष्टी बघितल्या. त्याच्या अगोदर आपण रोपवाटिकेचा आराखडा आणि नियोजन बघितलं. रोपवाटिकेच्या संगोपनामध्ये किंवा काळजीमध्ये आपण काय पाहिलं होतं, तर यामध्ये पाणी, सिंचन किंवा काय आतली मशागत करायची ती मशागत, या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या होत्या. आता आपण शेवटचा भाग पाहणार आहोत, पीक संरक्षण, रोपवाटिकेचं पीक संरक्षण. त्यामध्ये किडी आणि रोग, या रोपवाटिकेमध्ये कोणकोणत्या किडी पडतात, कोणकोणते रोग पडतात, त्याचे संरक्षण कसं करायचं, या गोष्टी आपल्याला पाहिजे आहे. तर आता तुम्हाला माहीत आहे, किडी आणि रोग साधारणपणे तणामुळे पिकाचं नुकसान होतं, किडी आणि रोगामुळे नुकसान होतं, वेगवेगळ्या बाबीमुळे पिकाचं नुकसान होतं. तर साधारणपणे किडी आणि रोगामुळे जास्त नुकसान होतं. तर कसं नुकसान होतं, कोणकोणत्या किडी पडतात, त्याचा उपाय काय करायचा आहे, या गोष्टी आपल्याला करायच्या. तर आपण किडी आणि रोग होऊ नयेच म्हणून पिकांना काय करतो, अगोदर काळजी घेतो पिकाची. तर यामध्ये काय आहे, तर बाबा आपण जसं लहान मुलाला भविष्यकाळामध्ये लस आपलं हे होऊ नये, रोग होऊ नये म्हणून BCG, कांजण्या, ग्रोवर अशा लस घेतो. काय आता आपण कोरोनासुद्धा लस घेतो आहे, म्हणजे ते कोरोना होऊ नये, झाला तर त्याचं लक्षण जास्त त्रासदायक होऊ नये. तसं ह्या किडी आणि रोग होऊ नये म्हणून आपण वेगवेगळ्या प्रकारे बीज प्रक्रिया पाहतो. तर बीज प्रक्रियामध्ये आपण कोणकोणत्या कारणासाठी बीज प्रक्रिया करायची, त्यापैकी किडी आणि रोग होऊ नये म्हणून आपण वेगळ्या पद्धतीची बीज प्रक्रिया करतो. त्याचप्रमाणे मातीचं काय करतो आपण, मातीचं पण काय करतो, त्यामध्ये किडी आणि रोग होऊ नये म्हणून मातीमध्ये औषधं आपण टाकतो, त्याला ट्रेंचिंग म्हणतो आपण. तर हे आपण करत असतो. तर ते आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या किडी आणि रोग लागू नये म्हणून हीच प्रक्रिया किंवा माती ट्रेंचिंग करणे ह्या गोष्टी आल्या. पण आता आपण नेमक्या कोणकोणत्या किडी पडतात ते बघूया. तर रोपवाटिकेमध्ये मावा, तुडतुडे, फुलकिडे, पाने खाणारे अळी, नंतर हिरवी अळी, वाळवी, पिक्या डेडपूर, हे रोग पडतात, ह्या किडी पडतात. तर आता ह्याची लक्षणं तुम्हाला माहीत आहे, रस शोषून घेणाऱ्या किडे आहेत, मावा, तुडतुडे आणि फुलकिडे. काय हे किडे काय करतात, पेशीरस वनस्पतीचा किंवा रोपाचा रस शोषून घेतात आणि रस शोषून घेतल्यामुळं किडे काय म्हणतात, रोप काय होतात, निस्तेज होतात, निस्तेज रोप होतात, म्हणजे टवटवीत राहत नाही. त्याबद्दल हरितद्रव्याचं प्रमाण थोडं कमी होतं, त्यामुळं वाढ चांगली होत नाही, कोमसतात रोप. तर याच्या नियंत्रणासाठी कीटकनाशकं वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला वापरायची असतात झाल्यानंतर. तर यामध्ये फुलकिड्यासाठी गंधक आणि कुठलं औषध, प्रोटेक्टंट, गंधक आणि प्रोटेक्टंट, हे औषध हे दोन औषधं वापरतात. काय हे दोन औषधं यामध्ये वापरतात. तर ज्यामुळं काय होतं तुम्हाला सांगितलं, तुम्हाला मी महत्त्वाची किडा आहे, वाढ खुंटते. त्या फुलकिड्यामुळं पिकाची वाढ खुंटते, प्रकाश संश्लेषण क्रियेला परिणाम होतो किडीवर. त्यासाठी गंधक आणि प्रोटेक्टंट औषध मारायचं. आता दुसरी किडा आहे पानं खाणारी अळी. पानं खाणारी अळी पानं खाते. हे करते, पानं खाते. त्यामुळं पानावर चट्टे दिसतात, पानावर वेगवेगळ्या प्रकारचे चट्टे, पानावर असे चट्टे, काय असं पान असलं तर असं चट्ट दिसतात. असं
पानावर चटणी, पानं खाल्ल्यामुळं पानावर चटणी दिसतात, नागमोडी आकाराच्या अशा आकाराच्या चटणी दिसतात. आणि त्यामुळे पिकावर काय करायचं, औषध आपल्याला मेलॅथिऑन नावाचं औषध, मेलॅथिऑन नावाचं औषध फवारायचं. तुम्हाला माहीत आहे मेलॅथिऑन, मोनोक्रोटोफॉस जाय असे प्रत्येकाची औषधं आहेत वेगळी. तर औषधाचे प्रकार आपण वर्गीकरण पाहिले आणि परत अजून एखाद्या वेळेस पाहूया. तर डायमिथोएट वगैरे रस शोषून घेणाऱ्या किडीसाठी वेगळं, काय खाणाऱ्यासाठी वेगळं, तर अशी वेगवेगळ्या प्रकारची औषधं आहेत. तर मोनोक्रोटोफॉस या औषधाला फवारायचं. नंतर वाळवी, वाळवी काय करते, कलमाला इजा करते, झाडाच्या कलमाला इजा करते. वाळवी मध्ये एखादा भाग खाऊन टाकते, वनस्पतीचा काय करते भाग खाते. लाकडाला सुद्धा वाळवी लागते, तर आतला भाग काय करते खाऊन टाकते. त्यामुळं त्याच्या नियंत्रणासाठी धूरजन्य आणि भुकटी स्वरूपामध्ये औषध फवारायचे. धूरजन्य कीटकनाशक म्हणजे काय, धूर करायचा, त्या धुरामध्ये कीटकनाशक मिसळलं पाहिजे, म्हणजे त्या कीटकनाशकाचा धूर झाला पाहिजे. आपण डास चावतात आपल्याला, म्हणून काय करतो आपण अगरबत्ती लावतो डासाची, किंवा काय लावतो कासव छाप अगरबत्ती लावतो का नाही, किंवा मग असं हे लावतो इलेक्ट्रिकलवर औषध केमिकल असतं द्रव स्वरूपामध्ये, ती लावतो आपण. तर त्याच्यामुळे काय धूर होतो, आणि धुरामुळे काय होतो, धूर काय होतो त्या किडीच्या शरीरामध्ये जातो, श्वसन संस्थेमध्ये जातो, आणि कीड काय होते मग हळूहळू मरते. तर त्याला धूरजन्य, त्याला फमिगंट्स म्हणायचं, धूरजन्य कीटकनाशक, धूरजन्य कीटकनाशक. तर हे धूरजन्य कीटकनाशक काय करायचे, मारायचे, किंवा भुकटीच्या स्वरूपामध्ये, भुकटी पावडर असते, पावडरच्या स्वरूपामध्ये कीटकनाशकं मारतात. आता पुढची कीड आहे हिरवी आळी. ही हिरव्या आळीमध्ये काय करते, पानं कुरतडते. ही आळी काय करते, पानं कुरतडून खाते, आणि त्याच्या नियंत्रणासाठी सायपरमेथ्रिन नावाचं औषध मारायचं. सायपरमेथ्रिन नावाचं औषध मारायचं. सायपरमेथ्रिन नावाचं औषध मारायचं. कशासाठी मारायचं, हिरव्या आळीसाठी. ही आळी काय करते, पानं तुडतुडून खाते. नंतर जी आहे कीड ती मावा. मावा काय करते, मग सांगितलं, मावा, तुडतुडे आणि फुलकिडी हे आळी काय करतात, पेशी रस शोषून घेतात आणि पानं निस्तेज बनतात, तुडतुडे राहत नाहीत. तर त्याच्याचं नियंत्रणासाठी मला सांगितलं, मावा, तुडतुडे आणि फुलकिडीसाठी काय मारायचं, मोनोक्रोटोफॉस नावाचं औषध मारायचं. आता त्याच्या पुढची कीड आहे भुंगेरी. तुम्हाला भुंगेरी माहीत आहे, भुंग असं भिंगतात असे, आणि ती काय करतात, किडीला छिद्र पाडतात, कशाला, पानाला छिद्र पाडतात, किंवा त्या कोडाला सुद्धा छिद्र पाडतात आणि खाऊन टाकतात आतला भाग. त्याच्यासाठी काय करायचं, त्यासाठी सुद्धा आपल्याला फॉलिडॉल नावाची पावडर असते, BHC सारखी पावडर, फॉलिडॉल पावडर. BHCच्या ऐवजी आता फॉलिडॉल निघाली. तर हे फॉलिडॉल पावडर काय करायचं, त्याला मारायची त्या पिकावर. आणि काय होतं, किडीचं आपलं काय होईल, संरक्षण होईल. तर आता हे झालं, झालं किडी. आता आपण रोग बघूया. रोग आणि किडीमध्ये नेमका काय फरक आहे. किडी काय करतात, हे याचं आपण दोन्हीची व्याख्या बघितली. कीड म्हणजे काय आणि रोग म्हणजे काय. कीड काय करते, वनस्पतीला डायरेक्ट अटॅक करते, एखादा भाग खाऊन टाकते, किंवा आणि रोग काय करतो, एखाद्या अशी परिस्थिती निर्माण करतो की त्या वनस्पतीमधल्या काय करतात, ज्या फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी आहेत, जैविक क्रिया आहेत, काय शरीर क्रिया म्हणून आपण त्या फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटी, तर त्या काय करतात, डिसऑर्डर करतात, म्हणजे त्यांना हे करतात, म्हणजे ते नॉर्मल होत नाही. ज्या क्रिया आहेत त्या नॉर्मल करतात. आता आपण बघतो बाबा, आता कोरोना काय करतो, विषाणू होतो. म्हणजे हे रोग आहेत ना, ते विषाणूमुळं, जीवाणूमुळं, अशा सूक्ष्म जंतूमुळे होतात, आणि ते काय करतात, आपल्या फिजिओलॉजिकल क्रिया डिस्टर्ब करतात, आणि त्यामुळे काय होतं, जी काय नॉर्मल क्रिया घडायची त्या घडत नाहीत, आणि मग हळूहळू नुकसान होत ते काय होतं, वनस्पती किंवा एखादा जीव मरून जातो. काय
तर ह्या रोग आणि किडीमध्ये नेमका फरक हा आहे. काय किडी काय करतात, डायरेक्ट एखाद्या भागावर अटॅक करतात. ही काय करतात, रोग काय करतात, इनडायरेक्ट अटॅक करतात, म्हणजे दुसऱ्याला करायला होतात ही गोष्ट. कीड काय करते, स्वतः करते. कीड काय करते, स्वतः एखाद्या भागाला अटॅक करते. रोग काय करतो, दुसऱ्याला जीवाणू किंवा विषाणू अशा सूक्ष्म जीवांना तयार करतात. आणि सूक्ष्म जीव काय करतात, हे ज्या दुसऱ्या फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीला डिस्टर्ब करतात. तर यामध्ये रोगामध्ये मूळकोष पहिला रोग आहे, मूळकोष. तर यामध्ये काय होतं, मुळं कुजतात ना अप्रमाणच आहे. यामध्ये हा बुरशीजन्य रोग आहे. यामध्ये मुळं कुजतात, कलमाचे मुळं कुजतात. त्यामुळं पानं कोमजणं किंवा पिवळे पडणं, पानं वाळणं, पानं वाळणे, पानं कोमेजणे, पिवळे पडणं, ह्या गोष्टी करतात. मुळं कुजणे, या गोष्टी लक्षणं यामध्ये दिसून येतात. तर ह्याच्या नियंत्रणासाठी बुरशीनाशक वापरायची. सर्वच रोगासाठी वेगळ्या प्रकारचे बुरशीनाशक आहेत. ती बुरशीनाशक आपल्याला वापरायचे. आणि किडीचा नाश करण्यासाठी कीटकनाशक वापरतो. रोगाचा नाश करण्यासाठी आपण बुरशीनाशक वापरतो. बरेच रोग हे वेगळ्या प्रकारच्या बुरशीमुळे होतात, म्हणून त्याला बुरशीनाशक किंवा फंजिसाईड म्हणतो तरी चालतंय. फंजिसाईड्स वापरतात. काय आता पुढचा रोग आहे करपा. तर यामध्ये नावाप्रमाणेच आहे, रोपं काय होतात, करपतात. म्हणजे रोपावर पानावर ठिपके पडतात पिवळे, नंतर ते ठिपके वाळतात आणि नंतर काय होतं, ते हळूहळू पानं करपून जातात. तर त्याच्या नियंत्रणासाठी काय करायचं, आपल्याला कार्बनडाझिम 2 ग्राम, कार्बनडाझिम 2 ग्राम प्रति लिटर. 1 लिटर पाण्यामध्ये 2 ग्राम कार्बनडाझिम औषध काय करायचं, मिसळायचं, द्रावण करायचं. म्हणजे एका लिटरला 2 ग्राम कार्बनडाझिम नावाचं बुरशीनाशक त्यामध्ये टाकायचं प्रमाणात, बरं का. ते नंतर तुम्ही जेवढं पाणी लागेल तेवढं तुम्ही वाढवू शकता. त्या पद्धतीनं औषध वाढवू शकता. तर हे औषध काय करायचं, मारायचं. काय दुसरा रोग आहे तो भुरी. तर भुरीजन्य हा सुद्धा बुरशीजन्य रोग आहे. त्यामध्ये काय होतं, पानावर वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला काय होतं, बुरशी साठती, पांढरट बुरशी साठती किंवा पिवळसर रंगाची बुरशी दिसती. तर ह्या बुरशीचे धागं आणि बीजाणू म्हणजे बी असलेलं, तर बुरशीचं धागा आणि बीजाणू कुठं असतात, बुरशीच्या वरच्या बाजूला असतात. तर ते खोडावर साठतं, पण कळेवर साठतं आणि फळावर पण पुढं साठतं. मला द्राक्षाची द्राक्षावर पांढरट भाग, द्राक्ष आपण खाताना पांढरट भाग दिसतो बघा, पानावरनं परत द्राक्षावर सुद्धा येतो, त्याला आपण भुरी म्हणतो. तर हा भुरीजन्य रोग आहे. तर तो पानाच्या वरच्या बाजूला दिसतो, खालच्या बाजूला दिसतो आणि फळावर पण सुद्धा येतो. त्याच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा बायोफिनेट नावाचं औषध, कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा बायोफिनेट आणि कॉपर ऑक्झिक्लोराइड किंवा कॉपर ऑक्झिक्लोराइड दोन्हीपैकी एक औषध काय करायचं, मारायचं. कशाला, भुरीसाठी. काय आता करपा रोग बघूया. नावाप्रमाणे त्याचं काय, पानं करपतात, पानावर ठिपके पडतात आणि पानं करपतात यामध्ये. तर यासाठी सुद्धा कार्बनडाझिम नावाचं औषध मारायचं. मग सांगितलं तुम्हाला. तर आता खैऱ्या रोग काय होतो, शक्यतो संत्रवर्गीय पिकं आहेत, संत्रा, लिंबू, संत्रा किंवा मोसंबी, अशी जी सिट्रस फॅमिलीमधली जी आहेत पिकं, तर त्याच्यावर रोग पडतो. तर यामध्ये काय होतं, रोग पानं, फांद्या काय होतात, पानं आणि फांद्यावर हा रोग पडतो. तर यामध्ये खैरासारखा असा भाग दिसतो, काय म्हणजे असं थोडंसं काय केल्यासारखा आकार त्याचा दिसतो. तर यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराइड आणि स्ट्रेप्टोमायसिन याची फवारणी करायची. कॉपर ऑक्झिक्लोराइड आणि स्ट्रेप्टोमायसिन नावाचं औषध काय करायचं, दोन्ही मिक्स करायचं आणि त्यावर फवारणी करायची. हा पुढचा रोग आहे केवडा.
केवडा. तर केवडा रोगामध्ये काय होतं बघा, केवडा सुद्धा रोग हा बुरशीजन्य आहे. त्याला फिकट पिवळं टिपकं पडतात. पानावर काय होतात, फिकट पिवळं, पानावर फिकट पिवळं टिपकं पडतात. कशामध्ये, केवड्यामध्ये. आणि ही टिपकं परत पारदर्शक दिसतात. टिपकं हे आपल्याला दिसतात पारदर्शक टिपकं आपल्याला दिसतात. आणि पांढरी बुरशी त्यामध्ये होती, पांढरी बुरशी होती आणि त्या पांढरे टिपकं पडतात. काय तर अशा पद्धतीचे पानंसुद्धा पिवळे पडतात छोटी. आणि मग आपलं नुकसान होतं. पानं एकदा आपण हिचा पिवळे पडले, उत्पन्न घटणार आहे. पानामुळं प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते. काय शरीरामध्ये जर बुरशी जर गेली तर सगळ्या सिस्टीमला काय होतं, फिजिओलॉजीला डिस्टर्ब होतात आणि उत्पन्न घटणार आहे. पानं पिवळे झाली किंवा पानामध्ये बुरशी आली तर उत्पन्नावर परिणाम होत असतो. तर केवढा रोगामुळं असं नुकसान होतं. त्यासाठी आपल्याला कॉपर ऑक्सीक्लोराईड किंवा डायथेनजेड 45, डायथेनजेड 45 मला 78 पण चालतं आहे. डायथेन M 45, डायथेन M 45 किंवा झायनेट म्हटलं तर चालतं आहे. अशा पद्धतीचं बुरशीनाशक काय करायचं, मारायचं. काय पुढचा रोग आहे तांबेरा. तांबेरा हा रोग अतिउष्ण आणि दमट वातावरणामध्ये होतो. ज्यावेळेस वातावरण उष्ण आणि दमट जर असेल तर तांबेरा रोग होतो. यामध्ये काय होतं, पानावर लाल ठिपके दिसतात. तांबूस किंवा लालसर ठिपके दिसतात आणि पानं काळे पडतात. तांबूस लाल ठिपके पडल्यानंतर पानं काय होतात, काळे पडतात. तर त्याला सुद्धा डायथेनजेड M 45, डायथेनजेड 78 हे बुरशीनाशक वापरायचं किंवा बायोस्टीन. तर बायोस्टीन बुरशीनाशकसुद्धा जास्त प्रसिद्ध आहे, मार्केटमध्ये पॉप्युलर आहे, प्रसिद्ध आहे. तर ते औषध मारलं तरी चालते. त्यामुळे तांबेरा रोगाचं नियंत्रण आपल्याला करता येतं. काय आता पानावर ठिपके, पानावर वेगवेगळ्या रंगाचे म्हणण्यापेक्षा काय काळ्या रंगाचे, पानावर काळ्या रंगाचे ठिपके पडतात. पानावर कसल्या रंगाचे ठिपके पडतात, काळ्या रंगाचे ठिपके पडतात. आणि त्याच्या नियंत्रण आपण बुरशीच्या काय करू शकतो, आपण कॅप्टन नावाचं एक औषध आहे, कॅप्टन. तर कॅप्टन औषधाची बीज प्रक्रिया करायची. कॅप्टन नावाच्या औषधाची बीज प्रक्रिया करायची. त्यामुळे या रोगाचं आपल्याला नियंत्रण करता येतं. पुढचा रोग आहे शेवटचा, अजून एक दोन आहे रोप कोरमडणं. यामध्ये काय होतं, रोप असं वाकडं तिकडं होतं, असं पडतं. त्यामुळे कशामुळे पडतं, तर हा वनस्पतीच्या शरीरामध्ये बुरशी साठते जास्त. काय आणि त्याच्यामधलं ताठरपणा कमी होतो आणि त्यामुळं रोप कोरमडतं. तर त्याच्यासाठी आपल्याला फॉर्मॅलिन वापरायचं किंवा बायोस्टीन औषध वापरायचं. बायोस्टीन किंवा फॉर्मॅलिन किंवा बायोस्टीन किंवा फॉर्मॅलिन नावाचं औषध वापरायचं. कशासाठी, रोप कोरमडणं या रोगाच्या नियंत्रणासाठी. तर आता शेवटचा रोग आहे ते मोझॅक. तर या रोगामध्ये काय होतं बघा, या रोगामध्ये हा सुद्धा विषाणूजन्य रोग आहे. तर या रोगामध्ये पानं थोडीशी आकडल्यासारखे होतात. काय आणि रोगप्रतिकार, यासाठी रोगप्रतिकार जातीचा काय करायचा, वापर करायचा. म्हणजे विशेष असं औषध काही नाही अजून, परंतु रोगप्रतिकारक जातीचा आपण यामध्ये वापर केला तरी कंट्रोल होऊ शकतो. तर अशा प्रकारे हे आपलं प्रकरण इथं संपलं. आता पुढच्या तासाला आपण काय करू, याच्यावरचं प्रश्न आणि उत्तरं काय आहे ते पाहू. धन्यवाद. ओके.